संध्याकाळी सोबत खेळण्यासाठी सई आपल्या 2 मैत्रिणींना घेऊन शेजारीच राहणाऱ्या आपल्या 4थ्या मैत्रिणीच्या घराशेजारी गेली होती. मैत्रिणीच्या घराजवळील बोळात शिरल्यावर त्या तिघींना मागून टक टक असा आवाज येऊ लागला. त्या तिघींनी मागे पाहिलं तर बोळ्याच्या तोंडाशी एक जखड म्हातारा हातात काठी आणि लालसर डोळ्यांनी त्या तिघींकडेच पाहत होता. सईने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि ती संमोहित झाली. हा अनुभव पाठवलाय जपानहून सई शिधये यांनी. तेव्हा आता पुढे नेमकं काय घडलं हे सईकडूनच ऐकूयात. तर हा अनुभव साधारण 2008-9 सालचा आहे. तेव्हा मी 7वी-8वीला होते आणि आम्ही तेव्हा पुण्यात राहायला होतो. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पेठ एरियामध्ये राहायला होतो. तर पेठ एरियामध्ये जे जुने वाडे पाडून छोट्या छोट्या ज्या बिल्डिंग सोसायटी बांधलेल्या असतात तिथे आम्ही राहायला होतो. आणि आम्ही त्याला, जरी सोसायट्या होत्या, बिल्डिंग होत्या, तरी आम्ही त्याला वाडेच संबोधायचो. आमचा वाडा तुमचा वाडा असं आम्ही म्हणायचो. तर जो आमचा वाडा होता, आमच्या वाड्यामध्ये माझी एक मैत्रीण होती राहायला, तिचं नाव सृष्टी. आणि शेजारच्या वाड्यामध्ये अजून एक मैत्रीण होती, तिचं नाव पृथ्वी. तर आमचा दिनक्रम म्हणजे आम्ही संध्याकाळी शाळेतून घरी आलो की थोडा वेळ खाली गल्लीमध्ये खेळायचो, टाइमपास करायचो, गप्पा मारायचो आणि मग परत जेवायच्या टायमिंगला घरी जायचो. तर ज्या दिवशी हा अनुभव घडला त्या दिवशी पण नेहमीसारखाच दिवस होता. संध्याकाळ झाली आणि आम्ही खाली खेळायला म्हणून जमलो 3घी जणी. आणि आमच्यामध्ये एक नवीन मुलगी काही दिवसांपासून खेळायला येत होती. तिचं नाव ऐश्वर्या. तर ती त्या दिवशी आली नव्हती. तर आम्हाला असं वाटलं की तिला आपण आज जाऊन बोलून आणू खेळायला म्हणून. तर ती आमच्या वाड्यापासून एक 3-4 वाडे सोडून पलीकडे राहायची, गल्लीमध्ये पलीकडच्या साईडला राहायची. तर आम्ही तिच्या वाड्याकडे तिला बोलवायला म्हणून गेलो. तिच्या वाड्याची रचना पण आमच्यासारखीच होती. एकदम चिंचोळी अशी बिल्डिंग होती. खाली एक असं एकदम अरुंद बोळ होता. त्या बोळ्यामधून वर जायचा जिना होता आणि बोळ्याच्या पुढे गेलं की त्यांची पाण्याची दगडी टाकी, जुनी बुजवलेली विहीर आणि बोळ्याच्या एंडला जिथे डेड एंड येतो तिथे गणपतीचं एक छोटं मंदिर होतं. आणि त्या बिल्डिंगमध्ये खाली एक किराणा मालाचं दुकान होतं. ते दुकान पटेल नावाची एक फॅमिली होती, त्यांचं दुकान होतं. ते भाऊ ते दुकान सांभाळायचे. त्यांच्याशी पण आमची चांगली ओळख होती आणि त्या दुकानाच्या शेजारीच तो बोळ होता. तर आम्ही त्या दिवशी तिकडे गेलो संध्याकाळी तिला हाक मारायला. आतमध्ये गेलो. आतमध्ये कोणीच नव्हतं, रिकामच होता सगळा बोळ. आणि तिला आम्ही खालून हाक मारत होतो. तर तिच्याकडनं काही उत्तर येईना. 3-4 हाका मारल्या आणि त्यानंतर अचानक आम्हाला आमच्या मागच्या साईडने म्हणजे बोळाच्या एंट्रन्सच्या साईडने एक टक 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 असा आवाज यायला लागला. आणि कसला आवाज आहे म्हणून बघायला आम्ही पाठीमागे वळून बघितलं. तर त्या बिल्डिंगच्या एंट्रन्सच्या साईडला एक अतिशय जखड म्हातारा हातात काठी घेऊन ती काठी अशी टक टक वाजवत आतमध्ये येत होता. आणि तो अतिशय म्हातारा असल्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. तो खूप हळू चालत होता आणि त्याला आम्ही त्या एरियामध्ये पहिल्यांदा कधीच बघितलेलं नव्हतं. त्या एरियामध्ये आम्ही लहानाचे मोठं झालेलो होतो. आम्ही सगळ्यांना ऑलमोस्ट ओळखत होतो, बघितलं होतं. पण त्या माणसाला पहिल्यांदा बघत होतो. थोडा विचित्र होता आणि त्याचे डोळे थोडेसे लालसर होते. आणि जशी माझी नजर त्याच्या डोळ्यामध्ये गेली, तो माझ्याकडे एकटक पाहायला लागला आणि माझ्यावर जणू एखाद्या प्रकारचं संमोहन झालं. मी पण त्याच्याकडे एकटक पाहायला लागले. माझं मन मला आतून ओरडून सांगत होतं की इथे काहीतरी चांगलं नाही, इथून आपण पळून जाऊ, काही करून पळून जाऊ. पण माझे ना पाय हलत होते ना माझे डोळे त्याच्या डोळ्यांवर हलत होते. मी संमोहित झाल्यासारखी एकटक त्याच्याकडे बघत पुतळ्यासारखी तिथेच उभी राहिल्या. आसपासचे आवाज सगळं विसरले आणि तो असाच हळू चालत टकटक आवाज करत आत यायला लागला. आणि आम्ही तिघी ज्या उभ्या होतो, आम्ही ट्रायंगल शेपमध्ये उभ्या होतो. म्हणजे त्या बोळाच्या एका भिंतीला खेटून माझी एक मैत्रीण सृष्टी ती उभी होती आणि पृथ्वी आणि मी या साईडला शेजारी उभ्या होतो आणि आमच्यामध्ये तो बोळ होता. तर हा माणूस चालत चालत तसाच टक टक आवाज करत करत आमच्या जवळ आला आणि आमच्या तिघींच्या मधून बोळातून पास झाला. तो त्या टाइम पिरियडमध्ये कंटिन्यू मनामधनं पळून जायची इच्छा जी होती, ती उर्मी जी होती ती बाहेर येत होती. पण काहीच हालत नव्हतं. हात पाय हालत नव्हते, डोळे हालत नव्हते. आम्ही तसंच पुतळ्यासारखं तिथे उभं राहिलो होतो. तो असाच पुढे पुढे झाला आणि त्या बोळ्याच्या शेवटपर्यंत जिथे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या थोडं अलीकडेपर्यंत तो चालत गेला. मंदिराच्या इथं 1 सेकंद थांबला आणि गर्रकन वळला
वळून पुन्हा तो त्याच्या हळू स्पीडमध्ये काठी वाजवत टक 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 करत आमच्यामधून पुन्हा पास व्हायला लागला. आणि आमच्यामधून तो पुन्हा पास होत 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 एंट्रन्स पाशी गेला. आणि जसा तो एंट्रन्सच्या पर्यंत पोचला, अचानक काहीतरी संमोहन तुटल्यासारखं फील झालं. मी आसपास बघायला लागले. त्या टाइम पिरियडमध्ये मी सगळं विसरले होते, माझ्या मैत्रिणी विसरले, सगळं विसरले होते. त्यानंतर मला मी कोण आहे, कुठे आहे, माझ्या आसपास कोण आहे, या सगळ्याचं भान यायला 1-2 सेकंद लागले. मी आसपास बघितलं, माझ्या मैत्रिणी सुद्धा असंच खावराबरा नजरा सगळीकडे बघत होत्या. आणि ते 2 सेकंद स्वतःला सावरण्यामध्ये गेल्यानंतर आम्ही परत एंट्रन्सच्या साईडला बघितलं, तिथे कोणीच नव्हतं. आम्ही तशाच तिघी जणी पळत बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तिथे पण कोणीच नव्हतं, तो म्हातारा नव्हता. आणि बाहेर सगळं नॉर्मल होतं, संध्याकाळची वेळ 8 वगैरे वाजले असतील तोपर्यंत. आणि रस्ता होता नॉर्मल, काहीच वेगळं वाटत नव्हतं. आम्ही त्या गल्लीमध्ये ह्या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत पळत पळत अख्खी गल्ली शोधली, पण तो माणूस कुठंच दिसला नाही. बरं, तो इतका म्हातारा होता की तो पळत गायब व्हायचा पण चान्सेस नव्हते. आम्ही अख्खी गल्ली पळत पळत शोधली आणि परत त्या बिल्डिंग पाशी आलो. आणि फक्त एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहायला लागलो की नेमकं आता इथे काय घडलं आणि आपण आता त्याला काय रिॲक्ट करायचं ते सुचत नव्हतं. आणि आमची ती सगळी धावपळ बघून ते जे पटेल दुकानामधले जे भाऊ होते त्याने मला हाक मारले की पोरींनो, काय झालं, तुम्ही अशा का पळताय? तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की म्हणलं, दादा, आम्ही मगाशी आतमध्ये गेलो तुला हाय करून, आणि त्यानंतर जो म्हातारा माणूस आमच्या मागं आत आला ना, तर तो बाहेर आल्यानंतर कुठे गेला रे? तर तो दादा म्हणला की कुठला म्हातारा माणूस, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तर आम्ही त्याला म्हणलं की अरे, आत्ता नाही का मगाशी आम्ही आत गेलो आणि नंतर तो काठी टेकत आतमध्ये आला आणि मग बाहेर आला. तर तो म्हणला की अरे, आत्ता तुम्ही जेव्हा आत गेला त्यानंतर इथे कोणी आलंच नाही, आमच्याकडे कोणी ना गिऱ्हाईक आलं ना बिल्डिंगमध्ये कोणी आलं, तुम्ही कशाबद्दल बोलताय? हे ऐकल्यानंतर आम्हाला खूप भीती वाटायला लागली. तेव्हा तोपर्यंत आम्हाला असं वाटतं कदाचित कोणतरी वेडा माणूस असेल काहीतरी असेल. पण जेव्हा तो म्हणला की कोणी आलंच नाही, तेव्हा आमची ऍक्च्युली भीतीने गाळ उडाली आणि आमच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं भीतीने. ते बघून त्याने पण, तो पण हसायचा वगैरे थांबला, तो थोडा सिरियस झाला. तो म्हणला की अरे, नक्की काय झालं मला सांगा, मी खरंच सांगतोय, तुम्ही आता मगाशी आत गेलात आणि तुम्हीच धावत पळत बाहेर आलात, त्याच्यामध्ये कोणी आत बाहेर आलंच नाही. आणि ते ऐकल्यानंतर आम्ही तिथून धूम ठोकली, आमचं अवसानच गळालं. तो आम्हाला हाका मारतोय मागणं की काय झालं पोरींनो, काय झालं? मग त्याला होऊन ऐकत सोने आम्ही तिथून धूम ठोकली आणि आम्ही पळत 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 आमच्या वाड्यामध्ये आलो. आमच्या वाड्यात आलो, आमच्या इथे खाली बसलो आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आणि तीही रडायला लागलो. मी खूप घाबरलो होतो, काय रिॲक्ट करावं कळत नव्हतं, पण डायरेक्ट आम्हाला रडू फुटलं. मी थोडा वेळ रडलो, एकमेकींना सावरलं आणि मग आमची थोडी चर्चा सुरू झाली त्याबद्दल की काय घडलं नेमकं, काय विचित्र प्रकार होता हा. तेव्हा माझी जी मैत्रीण होती सृष्टी, ती म्हणली की किती विचित्र होता तो माणूस, तो माझ्याकडे कंटिन्यू स्टेअर करत होता, त्याचे डोळे पण थोडेसे असे निळसर होते, विचित्र होते. तेव्हा मी तिला म्हणलं की सृष्टी, एक मिनिटं, तू माझ्या समोर उभी होतीस आणि तो माझ्याकडे जर कंटिन्यू एकटक बघत होता, त्याचे डोळे लालसर रंगाचे मला दिसत होते, मी त्याच्याकडे एकटक पाहत होते, तर तो तुझ्याकडे एकाच वेळी कसं काय पाहू शकेल? आणि हे आमचं पूर्ण चालू असणं पृथ्वीमध्ये पडली आणि ती म्हणली की एक मिनिटं, तो तुमच्या दोघींकडे पाहत नव्हता, कारण तो माझ्याकडे एकटक पाहत होता, त्याचे डोळे थोडेसे हिरवसर रंगाचे होते. हे ऐकल्यानंतर आम्हाला तिघींनाही पुढे काहीच बोलवेना, काही सुचत नव्हतं. आम्ही त्या दिवशी तसाच तिथून बाहेर पडलो, घरी गेलो आणि झोपून, घरी कोणाला काही सांगितलं नाही, मी तशीच झोपले. आणि त्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा ऐश्वर्या भेटली तेव्हा आम्ही तिला विचारलं की तुमच्या बिल्डिंगमध्ये असं कोणी म्हातारं आलंय का राहायला किंवा कोणाकडे नातेवाईक वगैरे? ती म्हणली की या वर्णनाचा तर माणूस मी तर ओळखत नाही अशा कोणाला. त्याच्यानंतर मग आम्ही तिघींनी त्या बिल्डिंगमध्ये कधी पाऊल नाही ठेवलं. ऐश्वर्याला सांगितलं होतं की तुला खेळायला यायचं असेल तर तू आमच्यामध्ये येत जा, पण आम्ही तुला बोलवायला कधीच येणार नाही. त्यानंतर तो माणूस 1-2दा मला स्वप्नातही दिसला होता, त्याचा चेहरा दिसायचा मला आणि मी घाबरून जागी व्हायचे, पण त्याच्या व्यतिरिक्त मला कधी त्याचा त्रास आम्हाला कोणालाच झाला नाही आणि त्यानंतर तो कधी दिसलाही नाही. सो हा माझा एक छोटासा अनुभव होता, खरा अनुभव होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता. आणि हो,
असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.